नमस्कार सर्वांना. सच का साथ या न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत ओढ लागली या गाण्याचे मुख्य कलाकार साक्षी राहुल कोकणे. साक्षी मॅडम सध्या हबी स्वामी कॉलेजला MA फर्स्ट इयर करत आहेत. तर शिक्षण करत करत ते आज या अभिनयाकडे वळाले आहेत. तर हे क्षेत्र त्यांनी कसं निवडलं, यामागे त्यांची काय पार्श्वभूमी आहे किंवा घरच्यांची काय पार्श्वभूमी आहे, या रिलेटेड आपण आज त्यांची एक छोटीशी मुलाखत घेणार आहोत. तर साक्षी मॅडम, मला एक सांगा, तुम्ही हे गाणं जे आज करतायत ओढ लागली, तर यामध्ये तुम्हाला हे गाणं पूर्ण शूटिंग करताना कसं वाटलं, काय एक्सपिरियन्स आहे, कसा वाटला सॉन्ग मध्ये? तर सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मी कोकणे साक्षी राहुल. तर अक्षय सरांनी माझी थोडक्यात ओळख करून दिलीच आहे. तर मी सांगून या गाण्याबद्दल एवढंच सांगेल की हे गाणं आम्हाला शूट करताना फार मजा आली. खूप सुंदर एक्सपिरियन्स होता माझा हा, आणि माझ्या लाईफमध्ये माझं फर्स्ट ऑल ओव्हर सॉन्ग होतं आणि मजा आली. बाकी गाणं रिलीज झाल्यानंतर तुम्ही नक्कीच पाहाल की कसं झालं, आणि तुमचा रिस्पॉन्स आम्हाला कळेल की किती प्रकारे छान आहे ते. आता या सॉन्ग शूटिंग करताना अशी एक तुमच्यासाठी कुठली बेस्ट मोमेंट जे तुम्हाला प्रेक्षकांना सांगायला आवडेल? बेस्ट मोमेंट जर म्हटलं तर सगळ्याच आहेत. कारण आता थोड्या वेळापूर्वीच आमच्या ज्या कोमल मॅडम आहेत त्यांनीच तुम्हाला सांगितले असतील की आम्ही सुरुवातीपासून निघताना किंवा आम्ही डान्सची प्रॅक्टिस करताना किंवा माझा जो को ऍक्टर आहेत जे रुद्र स्वामी सर, त्यांच्यासोबत आम्हाला खूप छान वाटलं. आणि ऑल ओव्हर हा सगळे मुवमेंट खूप मस्त आहे. त्यातले पूर्ण छोट्या छोट्या गोष्टी आम्ही ज्या सेटवरती गेल्यानंतर प्रत्येक गोष्ट जी करायचो, आणि ऍट अ मुवमेंट जे आम्हाला वेगवेगळे चेंजेस तिथे करायला लावलेत, आणि ऑल ओव्हर सगळं छानच अशा प्रकारे. तुमचा डान्स पण खूप छान आहे, तर यामध्ये तुमचे डान्सचे स्टेप्स वगैरे पण असतील का आम्हाला बघायला? हो, डान्सचे स्टेप पण आहे त्यामध्ये बघायला, आणि त्याची पण आम्ही भरपूर खूप जीव तोडून प्रॅक्टिस केली आहे. आता तुम्हाला साधारणतः हे तुमचं फर्स्ट सॉन्ग आहे ना, हो जे आता येते, हो. तर यामध्ये तुम्हाला किती वेळ लागला हे प्रॅक्टिस करण्यासाठी, समजण्यासाठी, का काही गोष्टी अवघड वाटल्या असं काही? नाही, अवघड तर असं काही वाटलं नाही. कारण आम्ही हे पूर्ण सॉन्ग आम्ही पूर्ण एक वन डे मध्ये आम्ही शूट केलंय, आणि डान्सची प्रॅक्टिस सुद्धा आमची पूर्ण वन डे मध्येच झाली आहे. मग ते आमचं कसं पूर्ण 2 days मध्ये आम्ही पूर्ण प्रॅक्टिस आणि सॉन्ग आम्ही सगळं असं कव्हर केलं. आणखी एक, हे गाणं करताना तुम्हाला घरून परमिशन होती का नव्हती? घरून परमिशन म्हटलं तर माझी आई आहे तिथे, तर तिने मला खूप सपोर्ट केलाय, आणि तिच्यामुळेच मला हे सॉन्ग करायला संधी भेटली. नाहीतर तिची परमिशन नसती तर मे बी मी हे सॉन्ग आजपर्यंत म्हणजे मी हे केलंच नसतं. अच्छा, आता ह्या गाण्याचं तुम्हाला क्रेडिट जर द्यायचं असेल तर तुम्ही कोणाला द्यायला आवडेल तुम्हाला? क्रेडिट जर म्हटलं तर या गाण्याचं क्रेडिट मला ऑल ओव्हर सगळ्या टीमला द्यायचं, कारण त्यांनी खरंच खूप छान प्रकारे सपोर्ट केलाय. कारण मी या फील्डमध्ये नवीन आहे, माझं पहिलं सॉन्ग आहे, म्हणून त्यासाठी मला कधीच कुठल्या गोष्टीची कमी भासली नाही. इव्हन आम्ही सेटवरती असताना, शूट करताना, सगळ्या गोष्टींमध्ये, म्हणून हे क्रेडिट मी सगळ्यांनाच देते. आणि आता शूटिंग करताना वाटतं की अरे डायरेक्टर असा आहे, डायरेक्टर असं आहे, काय असं काही घडलेलं? नाही, असं काही झालं नाहीये. कारण तेच म्हणते की मी सगळे खूप सपोर्टिव्ह आहेत, आमची पूर्ण टीमच खूप छान सपोर्टिव्ह आहे. आणि असं कधी वाटलंच नाही की डायरेक्टरने आम्हाला काय बोललेत किंवा कुठे काय चुकले. जरी आम्ही कुठे चुकलो असेल तर ते पटकन आम्हाला सांगायचं आणि आम्ही तिथे करेक्शन करून घ्यायचो. आणि ते असं नाही की कधी असं म्हणजे कुठली गोष्ट अडचण आली वगैरे, नाही, असं काहीच नाही. खूप सुंदर प्रकारे सगळ्या गोष्टी पार पडल्या. आपल्या सॉन्गचे जे मेन सिंगर आहेत कोमल घोटकेकर मॅडम, यांच्याबद्दल काय मत तुमचं? आता ताईबद्दल बोलायचं म्हटलं तर, कारण मी तिला ताईच बोलते. कारण स्टार्टिंग पासून गाणं सुरू होण्या आधीपासूनच आमचा जो बॉन्ड आहे ऑफ कॅमेरा तो खरंच खूप चांगला आहे, आणि ऑन कॅमेरा तर तुम्हाला दिसेलच. ऑफ कॅमेरा पण आमचा बॉन्ड खूप चांगला आहे. इव्हन मी त्यासोबत खूप दिवस राहिली आहे. आमचं बोलणं, एकमेकांसोबतचा बिहेवियर खूप चांगल्या प्रकारे, लाईक ती मोठी बहीण राहत नाही का, ते तशा प्रकारे आमचं छान असा बॉन्ड आहे. तुम्ही आता सध्या कॉलेज करत आहात, हो. मग कॉलेज करत करत हे करण्यासाठी वेळ वगैरे कसा काढलात, कसं मॅनेजमेंट? ऍक्च्युली झालं काय, कारण माझी जस्ट रिसेंटली डिग्री झाली आहे, BA करत होते मी, आणि रिसेंटली माझी BA ची डिग्री कम्प्लीट झाली आहे. आणि मग तशा तर सुट्ट्याच होत्या, मग त्या मध्येच्या सुट्ट्यांमध्ये हे कव्हर करण्यात आले सगळं असं. आणखी एक, तुमची ऍक्टिंग खूप नॅचरल आहे, तुमचे एक्सप्रेशन्स खूप ओरिजिनल येतात, जसे की एकदम रिअल सीन चालू आहे. तर याचं कधी तुम्ही ऍक्टिंग क्लास वगैरे केलेला काय? नाही, काहीच ऍक्टिंग क्लास वगैरे नाही, आणि मला त्यामध्ये पण थोडीफार इम्प्रूव्हमेंट करायची अजून, आणि मी ते माझ्यामध्ये नक्कीच करेन.
बट मी क्लासेस वगैरे असं काही लावलं नाहीये, तिच्या जस्ट नॅचरली. आणि मला ह्या गोष्टी खूप अगोदरपासून आवडत होत्या करायला, बट कधी असा चान्स भेटला नाही. बट आता चान्स भेटला तर मी संधीचं सोनं करण्याचं ट्राय करेन. बिलकुल. तर मित्रांनो, हे आहेत आपले मेन लीड रोल असलेले ओढ लागली सॉन्ग मध्ये साक्षी मॅडम. तर यांची आपण मुलाखत घेतलेली आहे. आणखी तुम्हाला काही असं सांगा वाटतंय की जी खूप आवडेल तुम्हाला असं सांगण्यासाठी, शेअर करण्यासाठी, लोकांना, प्रेक्षकांना बघण्यासाठी, असं काय तुम्हाला एक मोमेंट आहे किंवा काय बेस्ट असं काही शेअर करण्यासारखं? असं सध्या तर असं स्पेसिफिक असं सांगण्यासारखं काही नाहीये. मी एवढंच बोलेन की गाणं आता 18 जुलैला रिलीज होणार आहे. तुम्ही गाणं पहा, सर्वांनी भरभरून आम्हाला प्रेम द्या, आमच्या टीमला सपोर्ट करा, मला सपोर्ट करा. बस, थँक्यू. बिलकुल. आणि साक्षी मॅडमचं इंस्टाग्रामला पण अकाउंट आहे, अकाउंटला फॉलो करा मॅडमच्या. सर्वांनी प्रेम द्या. बिलकुल. थँक्यू.